सरांनी संपादन केलेलं आहे, त्याबद्दल मी राम सर आणि पूर्ण विजन क्लासेसचे खूप कौतुक करेन की असे विद्यार्थी घडवण्यासाठी म्हणजे आता मला पण एक मुलगा एक मुलगी आहे, अभ्यास करून घ्यायला किंवा त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टी करून घ्यायला किती आपलं डोकं फोड करावं लागतं, किती चिडचिड करावी लागते हे मला माहीत. आणि अशा विद्यार्थ्यांना सांभाळणं क्लासमध्ये आणि पाहिजे ते ध्येय त्यांच्याकडून साध्य करून घेणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे की आयुष्यामध्ये खूप मोठं तुम्ही पुण्य कमवत आहे. पुण्यच म्हणावं लागेल की एवढे चांगले तुम्ही नागरिक पण घडवताय, विद्यार्थी घडवतायत आणि चांगले पालकांना तुम्ही त्यांचं जे ध्येय आहे, पालकांचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहात. खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यामुळे सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. मगाशी समृद्धीनं सांगितलंच की म्हणजे तुमची भाषणं ऐकताना मला त्यावेळेस वाटत होतं की साले आपण काहीच नाही, म्हणजे मी तुमच्यासमोर खरंच मला म्हणजे कबूल करायला पण काय वाटत नाही, एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आत्तापासून भरलेला आहे. पार्थ असेल, समृद्धी असेल, अजून सगळ्यांची नावं माझ्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळं तर ही जी तुम्ही कन्सिस्टन्सी जर ठेवली तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे एवढं मला म्हणजे डोळे झाकून मला विश्वास वाटतो. माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे, खास करून पालकांना, की तुम्ही तुमची स्वप्न काय आहेत ते फक्त विद्यार्थ्यांना सांगा, पण त्यांच्यावर लादू नका. ह्या जगामध्ये डॉक्टर आणि इंजिनिअरिंग हे सोडून भरपूर अशी फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण स्वतःचं नाव कमवू शकतो आणि एका उच्च पातळीवरती जाऊन आपण काहीतरी करून दाखवू शकतो. मध्ये मी सरांना माझ्या भाचीला घेऊन भेटलो होतो, म्हणजे तिला नीटला कमी मार्क आहेत आणि ती रिपीट करायची म्हणून होती. सरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, अजिबात रिपीट करायची नाही, तुझं ध्येय वेगळं आहे आणि तुला इथून पुढे जमणार पण नाही. सरांचे जे विचार आहेत ते मला एवढे स्पष्ट आवडले आणि तिनं सरांच्या विचारामुळे, सरांना भेटल्यामुळे तिनं तिचं विचार बदलला. तोच विचार तुम्ही 2 वर्षापासून सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांच्याकडून ऐकता. मोटिवेशनल सरांचे लेक्चर्स असतील, ट्रिप असेल. मला तर माझ्या 10वीला कोणता क्लास लावला ते पण आठवत नाही. हे का तर आता तुम्ही समजू शकता की त्यावेळेस अशा काही गोष्टी नव्हत्या. खरंच तुमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे. तुम्ही एवढे जे कष्ट केलेले आहे तर त्याला योग्य न्याय देण्यासाठी असं व्यासपीठ सार्वजनिक ठिकाणी तुमचं कौतुक होणं खरंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी तुमचं तर अभिनंदन करेन, पण तुमच्यासोबत तुमच्या पालकांचं आणि राम सरांचं व्हिजन टीमचं करावं तेवढं कौतुक खरंच कमी आहे. आयुष्यात विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण आयुष्यात काही कमवू शकतो. 10वीचे जे विद्यार्थी आहेत ते आता 11वी 12वीला जातील, 12वीचे विद्यार्थी आहेत ते पुढे डिग्रीसाठी जातील. तर आपण भरपूर सगळ्या गोष्टी कमवू शकतो, पण एक गोष्ट कमवू शकत नाही, ती म्हणजे वेळ. तर टाइम मॅनेजमेंट आणि वेळेचा सदुपयोग हे आत्तापासूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपण वाया गेलेला वेळ म्हणजे फालतू वेळ वाया न घालवता आपण त्याच्यातून काहीतरी चांगलं सत्कर्म म्हणून आपलं भविष्य चांगलं करू शकतो. मी म्हणतो की विद्यार्थी हे फक्त स्वतःचं स्वप्न पूर्ण करत नाहीत, तर आपल्या आईवडिलांचं, पालकांचं, नातेवाईक, भाऊ बहीण असतील, आजी आजोबा असतील. मला खूप भारी वाटलं, म्हणजे नातवाच्या सत्काराला आजी आजोबा आलेत. आमच्या नशिबात तेवढं नव्हतं, कारण आम्हाला अशी काही डायरेक्शन मिळाली नाही. तुम्ही खूप नशिबान आहात. विजन क्लास सारखा तुम्हाला क्लास भेटलाय, राम सरांसारखे गुरु भेटलेले आहेत. तर मी तुम्हाला आवर्जून एक विनंती करतो की तुम्ही या माणसाला आयुष्यभर त्रास द्यायचा. कशासाठी? कुठली गोष्ट, कुठल्याही तुम्हाला अडचणी आल्या ना, राम सरांना डोळे झाकून फोन करा, तुम्हाला त्याच्यावरती उपाय मिळाला म्हणून समजा. आमच्या आयुष्यामध्ये अशी खूप कमी लोक आहेत किंवा उशिरा भेटलेले आहेत, तुमच्या आयुष्यात आत्तापासूनच आलेले आहेत. तर मी खरंच राम सर तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की असे तुम्ही विद्यार्थी घडवताय आणि दरवर्षी तुमच्याकडे असे म्हणजे फॅक्टरी
गुणवंत विद्यार्थी तुम्ही तयार करत आहात. तर सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि पालकांना सुद्धा तुम्ही तुमच्या पाल्याकडून जे चांगलं कष्ट करून घेता किंवा त्यांना प्रोत्साहित करता त्याबद्दल तुमचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. भरपूर वेळ झाला तुम्ही बसलेला आहे, AC थोडा स्लो आहे, घाम सगळ्यांनाच येतोय. मला सुद्धा थोडंसं म्हणजे 3 तास द्यायचे म्हणजे मला पहिल्यांदा सरांचा फोन आला त्यावेळेस वाटलं की अरे 3 तास थोडं शक्य नाही. म्हणजे माझा सकाळी बंदोबस्त 4 वाजता चालू झाला, आम्ही थोडं जाऊन आराम करून आलो. कसं बसावं, पण तुमचं ज्यावेळेस कौतुक चालू झालं, तुमची भाषणं चालू झाली, तुमचे विचार ज्यावेळेस ऐकायची वेळ आली त्यावेळेस 3 तास वेळ कसा निघून गेला हे मला समजलं. म्हणजे तुमच्या या कौतुक सोहळ्यामध्ये मला सुद्धा माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे हे मी तुम्हाला छातीटोकपणे न लाजता सांगतो. तर कमी मार्क पडलेल्यांनी अजिबात खचून न जाता पुन्हा चांगल्या जोमाने चांगल्या हेतूने कष्ट करा. यश तुमचं आहे. ध्येय क्लिअर पाहिजे, ध्येय आपल्या डोळ्यासमोर पाहिजे कायम. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलं मुलींना आम्हाला ज्यावेळेस म्हणजे मी डिग्री घेतल्यानंतर ज्यावेळेस अभ्यास चालू केला त्यावेळेस लॉ ऑफ अट्रॅक्शन समजलं. म्हणजे वारंवार म्हणजे माझ्या तोंडातून परत तेच येते की विद्यार्थ्यांचं कौतुक, सरांचं कौतुक, व्हिजन टीमचं कौतुक. किती कौतुक करावं म्हणजे काय म्हणजे आम्हाला खरंच मी कमनशिबी आहे की मला असे सर किंवा हे भेटले नाही, नाहीतर अजून खूप काहीतरी करता आलं असतं आयुष्यामध्ये. पण ठीक आहे, पण तुमच्याकडून तुमची जी एनर्जी आहे, तुमच्याकडून जी पॉझिटिव्हिटी आहे, तुमचे विचार आहेत ते घेऊन मी इथून पुढं माझ्याकडे दृष्टिकोनातून मला अजून काय चांगलं करता येईल तेवढं मी 100% चांगलं करायचा प्रयत्न करेन भावी वाटचालीसाठी. आणि मला या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल मी राम सर आणि विजन टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला भावी वाटचालीसाठी तुम्हाला तुमच्या पालकांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.